ये बुआ बुआ वाली बात है ना, दोबारा पपीता मार के तेरा कलिंगड़ तोड़ देना मैंने। तो कोई बात नहीं, वो तो सीताफल मेरे हाथ में भी होगा फिर। अपने यहाँ पे जितने भी हमारे दर्शक विराज टीव्ही होस्ट, अभिनेता आणि निर्माता देखील तो आहे। त्याला सर्वाधिक प्रसिद्धी द कॉमेडी नाईट विथ कपिल या शो मुळे मिळाली, जो 2013 ते 2016 दरम्यान प्रसारित झाला होता। त्यानंतर द कपिल शर्मा शो या कार्यक्रमाद्वारे त्यांनी यशाची नवीन उंची गाठली होती। या शो मध्ये कपिल शर्मा बॉलिवूड कलाकार, क्रिकेटपटू आणि अन्य नामांकित व्यक्तींबरोबर गप्पा मारत असे, त्यामुळे या शोची लोकप्रियता खूप जास्त वाढली। कपिल शर्माचा जन्म 2 एप्रिल 1981 रोजी अमृतसर, पंजाब येथे झाला। त्याचे वडील पंजाब पोलीस मध्ये हेड कॉन्स्टेबल होते आणि आई गृहिणी होती। कपिलने 2007 रोजी द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज हा शो जिंकला, ज्यामुळे त्याला प्रचंड लोकप्रियता प्राप्त झाली। त्यानंतर त्याने कॉमेडी सर्कस या शो मध्ये देखील काम केले। अखेर त्यांनी स्वतःचा कॉमेडी नाईट विथ कपिल हा स्वतःचा शो सुरू केला। कपिलने काही हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे, जसे की किस किस को प्यार करू, फिरंगी यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले। कपिल शर्माचे करिअर जरी अत्यंत यशस्वी असले तरी त्याच्या जीवनातील काही वादग्रस्त आणि नकारात्मक प्रसंगही घडले आहेत। 2017 मध्ये कपिलच्या त्याच्या सहकलाकाराबरोबर म्हणजेच सुनील ग्रोवर बरोबर वाद निर्माण झाला होता। एका फ्लाईट प्रवासादरम्यान त्यांच्यात खटके उडाले होते आणि हा वाद वाढतच गेला। पुढे जाऊन सुनील ग्रोवर याने द कपिल शर्मा शो सोडण्याचा निर्णय घेतला। त्याचा शोवर खूप मोठा परिणाम झाला। आपल्या व्यस्त वेळापत्रकामुळे कपिल मानसिक तणावात गेला होता। त्याच्या या मानसिक तणावामुळे शोच्या दरम्यान त्याला अनेक वेळा विश्रांती घ्यावी लागत असे। तणावामुळे कपिल शर्माला काही काळासाठी शो देखील बंद करावा लागला होता। कपिलच्या मद्यपानाच्या सवयीबद्दलही खूप चर्चा झाल्या होत्या। त्याने स्वतः काही मुलाखतींमध्ये मद्यपानामुळे त्याच्या आरोग्यावर व वर्तणुकीवर परिणाम झाल्याचे मान्य देखील केले आहे। कपिल शर्मा एका प्रसंगामध्ये ट्विटरवरही वादात सापडला होता। त्याने काही लोकांबद्दल ट्विटरवर नाराजी व्यक्त केली होती, त्यामुळे वाद निर्माण झाला होता। या प्रसंगानंतर कपिलने म्हटले की ते ट्विट त्याने नष्ट केले होते। त्याचा त्याला खूप मोठा पश्चातापही होत होता। कपिलचा चित्रपट करिअर टीव्हीच्या यशाप्रमाणे यशस्वी झाला नाही। त्याचे चित्रपट किस किस को प्यार करू आणि फिरंगी फारसे यशस्वी ठरले नाही, ज्यामुळे त्याला मुख्यतः टीव्हीवरच आपले करिअर घडवावे लागले। या घटनांमुळे काही काळ कपिलच्या करिअरवर परिणाम झाला असला तरी त्याने वेळोवेळी आपले करिअर पुन्हा उभे केले आहे। आजही तो भारतातील टेलिव्हिजनवरील प्रमुख विनोदी कलाकार आहे।